नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपल्या चॅनलवर इझी रेसिपीजमध्ये आपण अगदी गणपती बाप्पाचा आवडता मोदक आणि सगळ्यांना आपल्यालाही आवडतो असा उकडीचा मोदक आपण करणार आहोत, पण त्यात एक ट्विस्ट देणार आहोत. तर आधी आपण पाहूया त्याचे इन्ग्रेडियंट्स. तर आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक, गणपती बाप्पाचे आवडते. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. साहित्यात एक ट्विस्ट सांगते, की ही मोदकाची म्हणजे मोदकाच्या उकडीसाठीचं पीठ नाही आहे. हे घावण्याचं पीठ आहे, म्हणजे तांदळाचंच पीठ आहे पण घावण्याचं. तर त्याला अशी हे असतं म्हणजे चिकटपणा नसतो. त्यामुळे ट्विस्ट हा असा आहे, की आता आपण थोडासा 2 चमचे मैदा टाकणार आहोत. तर ठीक आहे, आता पाहूया आपण इन्ग्रेडियंट्स. तर उकडीच्या मोदकासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी खोबरं आणि खोबऱ्यापेक्षा निम्म म्हणजे हा गूळ आपण अर्धा घेणार आहोत, की 1 वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ, मग गोडवा बॅलन्स होतो. आणि 2 कप पीठ आहे हे तांदळाचं पीठ 2 कप. आणि हे घावण्याचं पीठ असल्यामुळे आपण 2 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे. त्याने बाइंडिंग येईल, ह्या पिठाला चिकटपणा येईल. 2 टेबलस्पून मैदा आणि 2 कप तांदळाचं पीठ. हा पाव चमचा जायफळ पावडर, पाव चमचा वेलची पावडर, 1 टेबलस्पून तूप आहे, हे आपण उकडीमध्ये टाकणार आहोत. आणि पाव टीस्पून मीठ आहे, हे आपण सारणामध्ये टाकणार आहोत. आणि ह्या उकडीसाठी 2 कप आहे तांदूळ पीठ, तर 2 कप आपल्याला लागणार आहे. म्हणजे ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजले त्याच कपाने पाणी मोजणार आहोत. तर चला आता आधी आपण उकड काढूया. तर गॅसवर आपण पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण मोजून बरोबर 2 कप पाणी ठेवायचं आणि ह्याला उकळ येऊ दे पाण्याला छान. 2 कप का? कारण आपलं पीठ 2 कप आहे. 2 कप पाण्याला उकळ येऊ दे आणि त्याच्यातच आपल्याला हे टाकणार आहोत आपण 1 टेबलस्पून तूप. हे तूप पण त्याच्यात म्हणजे आपले जे उकड असते ती स्मूथ बनते. तर ह्याला छान उकळ येऊ दे. तर हे पहा, अगदी 2च मिनिटात आपल्या पाण्याला छान उकळ आलेला आहे. तर आता आपण गॅस स्लो करू आणि हे सगळं पीठ, कारण आपण मोजून घेतलंय ना त्यामुळे बिंदास टाकायचं. हे सगळं पीठ टाकू. 2 टेबलस्पून आपला मैदा टाकू आणि गॅस आपण स्लो केलाय. स्लोच ठेवायचा, म्हणजे बंद केला तरीही चालेल, कारण उकड झालेली आहे ही. तर आता हे छान ना मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे छान मिक्स करून घेऊ. गॅस बंद करून टाकायचा. हे छान मिक्स करून घेऊ. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता हे असंच राहू दे, म्हणजे हे बंदच राहू दे आणि हे थंड होईपर्यंत एक अर्धा तास जाऊ दे. तोपर्यंत आपण सारण करून घेऊ. हे पहा, आता आपण गूळ, हे आपलं खोबरं हे 1 डब्बा भरून आहे ना, तर आपल्याला थोडंसं गूळ हवं आहे, कारण खूप गोड केलं तर खूपच असा तो कडवट खूपच गोडूस होऊन जातं. तर आपण एक हाफ पार्ट घेऊ ह्या गुळाचा. तर गूळ ही ढेपच घेऊन काय करायचं, गूळ छान पिसायचा म्हणजे तासायचा आणि मग वाटीत घालून आपण बघायचा, की ह्या डब्याच्या साईजने अर्धा डब्बा म्हणजे ह्याचा अर्धा असा गुळ आपण हा असा छान सुरीने गुळाची ढेप खरवडून घेऊ. तर आपला गुळ हा खरवडून झालाय. आपण काय करू, या डब्याच्या साईजचा हा दुसरा डब्बा आहे, तर त्याच्यात आपण घालून बघू, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की किती किसलाय आपण गुळ ते, म्हणजे मापाला पण सोपं. हे बघा, म्हटलं अर्धी वाटी, तर हे इनफ आहे. 1 वाटी म्हणजे समप्रमाणात घेतात सगळे, पण ते खूप गोड गोड होऊन जातं. तर हा बघा, अर्धी वाटी आपला झालाय. 1 वाटी खोबऱ्याला अर्धी ते पाऊण वाटी घ्या. तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 वाटी करू शकता, पण अर्धी ते पाऊण वाटी इज बेस्ट. तर आता आपण सारण तयार करू. तर आता फ्रेंड्स, आपण हे सगळं अर्धी वाटी गूळ, 1 वाटी खोबरं, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि 1 चमचा तूपही लागेल आपल्याला. हे भांडं गरम करायला ठेवलंय. तर आपण सारण आता करायला सुरुवात करू. आपलं हे भांडं गरम झालंय. सुरुवातीला आपण हा 1 चमचा तूप घालूया भांड्यामध्ये आणि मग 1 बाय 1 सगळे पदार्थ टाकू छान. तर सुरुवातीला टाकू आपण गूळ. गूळ छान मेल्ट व्हायला. गूळ हे बघा, गूळ छान मेल्ट व्हायला लागला की त्यामध्ये टाकायची वेलची पावडर, जायफळ पावडर. हे हातच टाकलं तर कसं छान मिक्स होऊन जातं. आणि मीठ.
म्हणजे कसला अडथळा नाही येत त्याला. हे यात छान मिक्स करायचं, कारण आपण सारण जेवढं व्यवस्थित भाजून घेऊ ना तेवढे मोदकही खरपूस लागतात आणि बाधत नाहीत. आता हे खोबरं टाकून छान, आता हे बघा एकदम सुगंध पसरलाय सगळीकडे. म्हटलं ना, गुळ आपण प्रमाणात टाकला ना की व्यवस्थित सारण होतं. आता जर गुळ आपला तेवढाच असताना जर आपल्या खोबऱ्या एवढा, तर ते खूप असं पातळ झालं आणि खूप गोड गोड. हा, ज्यांना गोड आवडतंय अति गोड तेच प्रमाण ठेवा तुम्ही एकाच एक. पण ज्यांना गोड अति आवडत नाही ना त्यांनी हे फॉलो करा की खोबऱ्याच्या निम्म किंवा पाऊण भाग गुळ. हे छान आता व्यवस्थित एकजीव करू. जास्त वेळ नाही लागणार, अगदी 1 मिनिटभर. त्यात तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे पण घालू शकता, खसखस घालू शकता. पण मला हे साधं सिंपलच आवडतं की ती खरी जी ओरिजिनल चव आहे पूर्वापार आपल्या घरी बनत आलेल्या मोदकांची, तीच चव आपण मेंटेन ठेवूया. तर आता हे सारण छानपैकी झालंय. आपण गॅस बंद करून हे सारण थोडा वेळ थंड व्हायला देऊ. तोपर्यंत आपण जी उकड काढली आहे ती पण थंड होईल. उकड मळून घेतली की आपण मोदक वळायला घेऊ. तर आता आपण बराच वेळ झाला, अर्धा तासाच्या वर होऊन गेलंय आणि आपण ही जी उकड ठेवली होती तर ती उकड हे बघा अशी आता झाली आहे. तर आपण आता काय करू, ही उकड एका ताटामध्ये काढून घेऊ आणि मळून घेऊ छान सॉफ्ट. पाणी लागणार नाही, पण आपण पाण्याचं तांब्याजवळ ठेवलंय की हाताला थोडंसं पाणी लावायला. तर ही उकड आधी काढून घेऊया सगळी. उकड छान मळली गेली ना की मग मोदकाची पारी खूप सहज आणि सॉफ्ट होते. तर उकड मळणं हे खूप महत्वाचं आहे मोदक करताना. आपण उकड मळायला घेऊ. तर हे खूप जोर लावून छान अशी मळून घेऊ. हे प्रमाणात जर केलं तर उकड फसत नाही. आणि मी जे म्हटलंय ना, हे 2 टेबलस्पून म्हणजे एका कपाला 1 टेबलस्पून किंवा 1 छोटी वाटी मैदा, हे तुम्हीही ट्राय करा. कारण कधी कधी आपलं तांदळाचं पीठ म्हणजे मोदकांसाठीचं जे असतं आंबेमोहर तांदळाचं किंवा बासमतीचं, ते नसलं घरी आणि साधं जर भाकरीचं पीठ असलं आणि त्याचे मोदक करायचे असले तर मग मैदा टाकाल तर बाइंडिंग छान येतं. पण प्रमाण तेच ठेवा की एका कपाला 1 टेबलस्पून किंवा अगदी छोटी वाटी जी येते किंवा आपले जे घरी चमचे असतात ते 2 चमचे. थोडं तूप घालू. पारी सुंदर लागते. बघा, पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलंय आणि छानपैकी आपली उकड रेडी झाली आहे. तर आता आपण, मी साच्यामधले मोदक दाखवते, पुन्हा नवशिक्यांसाठी सोपे असे साच्यामधले मोदक आज आपण करूया. तर आपली मोदकासाठीची उकड रेडी झाली आहे. आता आपली मोदकाची उकड रेडी झालेली आहे. थोडंसं आपण वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे आणि मी या साच्यातले मोदक दाखवणार आहेत. हा एक साचा आहे आणि हा जुन्या टाईपचा आपला साचा असतो तो एक साचा आहे. हे आपलं मगाशी आपण तयार केलेलं मोदकाचं सारण किंवा पुरण. आणि एक चाळण लागेल आपल्याला. चाळणीखाली एक ताट ठेवायचं आणि चाळणीला आता आपण काय करायचंय की तुपाचा हात लावून घ्यायचा, कारण डायरेक्ट ह्याच्यावरच आपण मोदक ठेवणार आहोत आणि मोदक ह्याच्यावर ठेवून मग वाफवायला ठेवायचे आहेत. आता मी ट्रिक म्हणते मगापासून की साच्यातले मोदक लोक करायला का नाही धजावत, कारण ते पिठूळ लागतात. तर मी एक आयडिया सांगते. आपण हा साचा घेऊया आधी. गोळा घेताना आहे ना, हे बघा साच्याच्या आतमध्ये बसतोय एवढा गोळा घ्यायचा. हे बघा, हा एवढा गोळा घेतला कारण आपलं आतमध्ये सारण येणार आहे. म्हणजे ही साईज आहे आपली गोळ्याची. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा कमी घेतला तरी चालेल. तर ही साईज आहे आपली गोळ्याची. तर आपण हाताला थोडं तूप लावून घेऊ. आता तुम्हाला इथे 2 ऑप्शन आहेत. एक तर नॉर्मल आपण जी वाटी करायची ती वाटी करून घ्यायची. हे चपटं करून घ्यायचं, म्हणजे मोदक आपला जाड नाही होत, पातळ होतो. आणि ह्यामध्ये
ह्या आपल्या वाटीमध्ये आता थोडंसं पुरण टाकायचं. हे बघा, एवढं पुरण टाकलं. आता इथे बघा, इथे आपण पाकळ्याने पाडणार आहोत. इथे काय करणार आहोत, डायरेक्ट हे असंच बंद करणार आहोत. नवशिक्यांसाठी हे उत्तम ट्रिक आहे, कारण पाकळ्या पाडणं हे सगळ्यांना कठीण जातं. तर हे बघा, हे बंद केलं. हा सगळीकडनं मोदक बंद केलाय. आता हे यात घालायचं, हे बंद करायचं आणि मोदक प्रेस करायचा. व्यवस्थित प्रेस करायचा मोदक आणि आता ओपन करायचं. हे पहा, सुंदर आपला एकसंध मोदक तयार आहे. म्हणजे इथे खूप जाड वगैरे लागायचा प्रश्नच नाही, कारण आपण ते गोळ्याची साईज घेतली आहे. तर असे आपण आता हे सगळे मोदक तयार करू. गोळ्याच्या साईजचा कॉन्फिडन्स नसेल ना, तर ह्या साच्याच्या ह्याने छोटा, म्हणजे साच्यात राहून जागा उरेल हे माप ठेवायचं गोळ्याचं. आणि ह्याच साईजचे सगळे गोळे, म्हणजे आता बघा की हा गोळा एवढा आहे ना, तर ह्याच साईजचे अजून गोळे करून घ्यायचे, म्हणजे सारखं मापत बसायला नको. तर ह्या साईजचे आपण गोळे करून घेऊ आणि पटापट मोदक करायला लागू. हे बघा, तर हे सोपं का, की नवीन मुलांना अडायला नको त्यांचं, किंवा मुलींनाही, की मला तर पारी करता येत नाही, मला मोदक जमतच नाहीत, ह्यामुळे काही अडायला नको, म्हणून ही आपण ट्रिक आहे. फक्त बंद व्यवस्थित करायचा तो. व्यवस्थित सगळ्या बाजूने बंद करायचा. हे बघा, आणि आता इथे प्रेस करायचे. आता या गोळा घेतला, कारण आज आपल्याकडे मोदकाचं पीठ नाहीये, तर हे घावण्याचं पीठ आहे, दरदरीत पीठ आहे, तरीही आपण त्याचे मोदक करू शकतोय. म्हणजे आपल्या मैद्याची ट्रिक कामी आली आहे. काही काही जण लाटून सुद्धा करतात, तर तेही एक ऑप्शन आहे, की तुम्ही डायरेक्ट लाटायचं हे मोदक. असे आता सगळे मोदक एक ह्या साच्यामध्ये आपण बघूया करू ना. हा थोडा मोठा आहे बहुतेक साचा, त्याच्यात पीठ जास्त राहील. एक ह्याच्या मापाने करूया, थोडं कमीच घेऊया गोळा, कारण पुरण भरल्यावर मग असं दाबायचं. हा पहा, हा देखील सुंदर दिसतोय. आपण थोडे तसे आणि थोडे असे दोन्ही प्रकारचे मोदक करून घेऊया. चिपट दिलंय. बरोबर मग तो आकार इथे घेतला. हे पिठालाच आपण तूप लावलंय ना, त्यामुळे
सुंदर दिसत आहेत. असे आपण आता सगळे मोदक करून घेऊ. ह्याचं करूया. कधी असं राहिलं ना शेवटी तसं एक थोडंसं पीठ लावून बंद करून घेऊ शकता. हा पहा, हा देखील सुरेख आहे. आता एक शेवटचा मी एक मोदक पुन्हा एकदा दाखवते. हा गोळा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्या मापाने घेतलेला आहे. हा गोळा थोडंसं तुपाचं बोट लावून चपटा करून घ्यायचा आहे आणि जास्त पातळ नाही करायचा. हे बघा एवढं असं पातळ केलंय. आता आपलं पुरण संपलंय सगळं. आणि शेवटचा मोदक आहे. हे उरलेलं पुरण टाकायचं आणि चारी बाजूनी त्याला बंद करायचं. इथे सोंड काढायची. हे बघा आकार विकार काही नाही आहे. चारी बाजूनी बंद झाले आहे मोदक. साच्यात टाकायचं, प्रेस करायचं आणि इथून दाबायला सुरुवात करायची. म्हणजे कसं आतमध्ये आकार छान येतो त्याला. हे पहा किती उघड दिसत होता पण आला ना आकार. आता आपण हे सगळे मोदक 15 मिनिटं वाफून घेऊ. आपण एक भांडं तापत ठेवलंय. त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी ओतायचंय आणि ह्या पाण्याला उकळ आला की मग त्याच्यावर आपण मोदक ठेवायचे. तर आधी पाण्याला उकळ येऊ दे. तर हे पहा पाणी छान आता उकळू लागलं आहे. तर आता आपण ह्यावर आपली ही मोदकाची चाळण ठेवायची आहे आणि ह्याला झाकायला व्यवस्थित हे मी मापून घेतलेलं आहे की हे ह्याच्यावर बसतं व्यवस्थित झाकण. तर हे झाकण ठेवून की हे झाकण पडू नाही द्यायचं, की घट्ट व्यवस्थित हे झाकण ठेवायचं आणि हे 15 मिनिटं असंच मीडियम टू फास्ट गॅसवर 15 मिनिटं छान वाफू दे आणि 15 मिनिटांनी आपण गॅस बंद करून हे भांडं खाली उतरवून घ्यायचं. तर 15 मिनिटं होऊन गेली आहेत आणि त्याला आपण 5 मिनिटाचा रेस्ट टाईम पण दिलाय की अगदी 15 मिनिटं झाल्या नाही ओपन करत आहोत. 5 मिनिटं झाली आहेत 15 मिनिटं होऊन. तर आता आधी आपण ह्याचं झाकण काढूया. हो, खूप सुंदर असे आपले मोदक परफेक्ट वाफले आहेत. तर आता आपण हे काढून एका जाळीवर ठेवूया. ही चाळण काढून थोडंसं रूम टेम्परेचरला यायसाठी जाळीवर ठेवूया. बघा पाणी हे असे जाळीवर ठेवूया आणि मग आपण आता हे गरम असल्यामुळे काढणं थोडंसं हे आहे पण छान झालं. हे बघा मोदक कसं उचलून करून येतोय म्हणजे छान झाले, सॉफ्ट झाले. खरं तर आज आपण घावण्याच्या पिठापासून हे केले पण सुंदर झालेत मोदक. त्याला थोडी रेस्ट मिळू दे मग आपण हे मोदक काढून घेऊ. गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी केले आहेत त्याच्या आवडीचे उकडीचे मोदक. तर बाप्पा नक्कीच खुश होईल आपले हे उकडीचे मोदक खाऊन. तर तुम्ही सगळ्यांनी हे नक्की ट्राय करा आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळवा. गणपती बाप्पा मोरया.